नाना पटोले यांनी सुद्धा जोरदार टीका केलेली आहे सरकारवर। या एकंदरीत प्रकरणानंतर दुसरीकडे भाजपचे नेते किरीट सोमय्या यांनी मीरा रोड चाकू हल्ल्यामध्ये जखमी झालेल्या रुग्णांची भेट घेतलेली आहे आणि जो प्रकार घडलाय त्यानंतर मात्र त्यांनी कठोर असा इशारा दिलाय। माहिती जाणून घ्यात रिजवान शेख आपल्या सोबत आहेत। रिजवान, मुंबईमधील या चाकू हल्ल्याचा आता आणि आरोपींचं आयसिस कनेक्शन कुठेतरी पाहायला मिळतंय। या सगळ्यामध्ये तपास यंत्रणा, पोलीस यांनी नेमकी काय माहिती दिली आहे? रिजवान, माझा आवाज आपल्यापर्यंत पोहोचतोय? हो, येतोय। रिजवान, काय अपडेट आहे? वैष्णवी, नक्की आपण जर पाहिलं तर ज्या पद्धतीने काल मीरा रोड येथील न्यायनगर परिसरामध्ये ज्या पद्धतीने जुबेर अन्सारी नावाच्या व्यक्तीने 2 सुरक्षा रक्षक कर्मचाऱ्यांवरती चाकूने हल्ला केला होता आणि याचे पडसाद आता सध्या मीरा रोडमध्ये उमटताना आपल्याला दिसून येत आहे। खरं तर सकाळपासून आपण जर पाहिलं तर ATSने जे आहे ते ठाणे असो, कुर्ला असो आणि न्यायनगरमध्ये जे आहे ते छापी मारायला सुरुवात केलेली आहे आणि आता सकाळी 11:30 वाजता जे आहे ते भाजप नेते किरीट सोमय्या देखील या वाकड हॉस्पिटलमध्ये यांनी रुग्णांची भेट घेतली आहे, रुग्णांची विचारपूस देखील केलेली आहे आणि आता सध्या किरीट सोमय्या जे आहे ते न्यायनगर पोलीस ठाण्यामध्ये भेट दिलेली आहे। पोलिसांची देखील विचारपूस आहे कशा पद्धतीने जुबेर अन्सारीवरती जे आहे ते पुढील कारवाई जी आहे ते पोलिसांच्या माध्यमातून आहे। तत्पूर्वी आपण जर पाहिलं तर हिंदू संघटनाचे कार्यकर्ते जे आहेत ते मोठ्या आक्रमक झालेले आहे आणि पोलिसांच्या स्टेशनच्या बाहेर जे आहे ते घोषणाबाजी करताना आपल्याला दिसून येत आहे। या सर्व कार्यकर्त्यांशी बोलणार आपण। सर, काय सांगाल तुम्ही ज्या पद्धतीने काल जुबेर अन्सारी नावाच्या व्यक्तीने 2 कर्मचाऱ्यांवरती हल्ला केला, तुम्ही पोलीस स्टेशनच्या बाहेर मोठ्या प्रमाणात घोषणाबाजी देखील करत आहात, तर आम्हाला एकच काय मराठी मी सांगतो ते काय इकडे पोलीस त्याला ओळखते होते पूर्वीपासून आणि त्याला सगळे पोलीस डिपार्टमेंटला माहिती होती म्हणून ते 1.25 तासात 1 तासात त्यांना धरला। तर पोलीस काय कारवाई नाही करते त्याच्यावर। आता आम्ही बघते इकडे नयानगरला आम्हाला निश्चित या सगळ्या संदर्भातली